मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी रामकृष्ण हरीपासून कीर्तनामध्ये सरळ अभंग कसा बोलायचा हे आपण पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण कीर्तनामध्ये नमन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. नमन जे करायचं असतंय ते ज्याच्या त्याच्या इष्टदेवतेनुसार ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार करायचं असते. पण प्रमुखता विशेष म्हणजे गणपती बाप्पा, सरस्वती माता आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबा आणि तुकोबा हे 5 तरी नमन आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि हे नमन आपण मनात केले तरीही त्या ठिकाणी काही अडचण नाही. पण विशेष करून कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये हे नमन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. ते नमन आपण पाहणार आहोत. सांप्रदायिक पद्धतीने पण आणि संगीत पद्धतीने पण दोन्ही प्रकारे हे नमन आपण थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करू. थाप टाका महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया. समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगननिहितपानिं मंडनमंडनानां तरुणतुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरणा संकारिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं
पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ॐ नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती मस्तक माझे पायावरे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या किंवा आपण दुसरं पण म्हणू शकतोय सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो झालो तुमच्या लागलो निज चरण
आता याच्यानंतर जे नमन करायचे ते आपण आपल्या पद्धतीने आपल्या श्रद्धेनुसार करू शकतोय बरं का. ज्याला जे आवडत असेल ते, कोणी जोग महाराजांचं करणार, कोणी आपल्या ज्या परंपरेचे असतील त्या सद्गुरूचं नमन करणार, त्याच्या त्याच्या पद्धतीने. आम्ही सहसा जोग महाराजांचं नमन प्रत्येक कीर्तनामध्ये करत असतोय. कोणी मग हनुमंतरायाचं नमन करत असतंय. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता इथं जे गीत म्हटलं जाते ते श्लोक गीत असल्यामुळं वारकरी परंपरेमध्ये म्हटलं जात नाही. पण काही लोक त्या ठिकाणी म्हणतात, ए दुःख भंजन मारुती नंदन, ए दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. अष्टसिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. अष्टसिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, मेरा कर लो उद्धार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. ए दुःख गातात. आओ आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. हे पण भजन काही गीत असतात. काही त्या ठिकाणी म्हणतात, आये महाराज पधारे. ज्याला ज्या पद्धतीने घ्यायचं. कथेमधले भजन आहे ते. कथेमधले भजन आता कीर्तनामध्ये काही लोकांनी घ्यायला सुरुवात केली, पण वास्तविकता ते संप्रदायाच्या नियमामध्ये बसत नाहीत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता इथं गुरुचं नमन करत असताना आपल्या पद्धतीने करायचं. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता इथे विठ्ठल विठ्ठल भजन घ्यायचं आणि पुन्हा अभंगाच्या सरळ 2 ओळी बोलायच्या आणि प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी इथून आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. रामकृष्ण हरी.
बाकीचे कीर्तन कसं शिकायचं, बोलण्याची शैली काय, नंतर बोलण्यातले रस कोणते, आपली बोलण्याची कोणती पद्धती असावी, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.